श्री मारे पाटील, सन्माननीय मंच, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज ताईच्या माध्यमातून चिखली शहरातील विविध समाजाकरता विविध प्रकारचा निधी दिले जात आहे. समाजाच्या उन्नतीकरता ताईने देखील आपल्या सभागृहाकरता 12 लाख रुपयाचा जो निधी दिला त्यासाठी सर्वप्रथम समाजाचे ताईचे धन्यवाद देतो, आभार मानतो. ताई या ठिकाणी आणखी आमच्या समाजाकडे पेवरपासून मोठ्या 4 पिढ्याला बांधकाम करायचं आहे. त्यासाठी देखील तरी आपण निधी उपलब्ध करून दिला तर चांगलं होईल. आणि हा जो ओपन बेस आहे, हे जे सभागृह आहे हे फक्त सोनार समाजच नाही तर या ठिकाणी राहणाऱ्या म्हणजे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांकरता आम्ही उपयोग देत असतो. त्यामुळे आणखी कधी आपण निधी उपलब्ध करून दिला तर आमच्या समाजाचे खूप चांगलं होईल. तसं आमचा समाज हा शब्दाचा फक्त भरोशाच आहे. कारण आमचा व्यवसाय कसा आहे, कोणी 2 कॅरेट जातो, 5 कॅरेट जातो, 10 कॅरेट जातो, आमच्या समाजाला भरोसा देऊ लागतं. आणि आमच्या समाज हा शब्दाचा पक्का आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला घडून दिला तर येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही सर्व तुझ्या जीवा एका टाकीला तो उपडवू एवढे गाय देतो, तुमचे पुढे त्याचा आभार मानतो आणि सांगतो. तर इतरही समाज घटकाला कुठलाही कार्यक्रम असेल तर आम्ही उपलब्ध करून देतो. यानंतर नरहरी महाराज, संत शिरोमणी नरहरी महाराज यांना प्रथम मी वंदन करतो. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक चव्हाण, आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विकास कन्या माननीय आमदार श्वेताताई महादेव सण साजरा करतो. त्याचं कारण असं आहे की तत्कालीन 2002 मध्ये आणि या नरहरी महाराज स्वरूपकार संस्थेची स्थापना केली. आणि त्यानंतर आम्ही समाजातील लोकांनी मंडळी गोळा करून सुरुवातीला कार्य सुरू केलेले. त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष आमदार पुढे चला. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून संस्थेची स्थापना केली. नंतर यावर सभागृह देखील झाले आणि आपण देखील आमदार झाल्यानंतर आम्हाला हा भरघोस निधी दिला. त्याबद्दल आपले मी मनापासून आभार व्यक्त करीत आहे. तसेच यापूर्वी काळात देखील आपण आमच्या समाजात भरघोस निधी देऊन सहकार्य करावे ही आपल्याला विनंती करतो. आणि आपले सहकार्य आम्हाला सर्व समाजात जसे अपेक्षित आहे तर आपला समाज देखील आपल्या मागे ठामपणे उभा राहील याची ग्वाही मी आपल्याला देतो. समाज बांधवांची भेट याच ठिकाणी घेतली होती. भिकूदादा लोडगेंच्या माध्यमातून विजूभाऊ वाळेकर असतील, शैलूभाऊ असतील, अरुण काका असतील, भारतीय जनता पार्टीचे आमचे जे कार्यकर्ते आहेत सोनार समाजामधून यांच्या माध्यमातून आपण याच ठिकाणी एक बैठक घेतली होती. आणि या बैठकीमधून हे जे आपलं श्री संत नरहरी महाराज यांचं संस्थान आहे या संस्थानासाठी हा जो ओपन स्पेस आपल्याला मिळालेला आहे या ओपन स्पेसचा विकास करण्यासाठी अजून आपण काय करू शकतो याच्यावरती आपली चर्चा झाली. आपण सर्व मंडळींनी मागणी केली आणि त्या मागणीनुसार हा 12 लाख रुपयाचा जो सभामंडप आहे हा सभामंडप आपण मंजूर केला, भूमिपूजन केलं आणि आज आपण या ठिकाणी त्याचं लोकार्पण सुद्धा केलं. मला आठवतं जेव्हा भूमिपूजन केलं होतं किंवा जेव्हा पहिली बैठक झाली होती तेव्हा नवीनच आपलं महायुतीचं सरकार आलं होतं. आणि मला असं वाटतं त्या काळामधली ही पहिली दुसरी बैठक असेल सामाजिक आमची. सुरुवात होती, महाविकास आघाडी सरकार गेलं होतं, महायुतीचं सरकार आलं होतं. आपलं सरकार म्हटल्यानंतर प्रत्येकालाच आपल्या सरकारचा अभिमान असतो आणि त्या पद्धतीने त्या सरकारमधले जे कार्यकर्ते असतात, पदाधिकारी असतात, आमदार असतात, आपल्या सरकारची बाजू त्या ठिकाणी मांडत असतात.
त्यावेळेला आम्ही 12 लक्ष रुपयाचा निधी दिला. आपल्या समाज बांधवांना सुद्धा प्रचंड आनंद झाला. आपण अतिशय उत्साहामध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला. आपण सगळे समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. भूमिपूजन झाल्यानंतर कामही चालू झालं, परंतु त्यानंतर असं झालं, त्या कार्यक्रमानंतर की विकासाची गंगा कशी असते, नेमका विकास कसा असतो याची अनुभूती यायला आपल्याला सुरुवात झाली. आणि कुठेतरी आज हा जो 12 लक्ष रुपयाचा निधी आहे हा सुद्धा आपल्याला आज अपुरा वाटत आहे. म्हणजे एक ते नैसर्गिक आहे स्वभाव. एवढे पैसे मी स्वतः पण पाहिले नव्हते. मी ते सांगते ना, प्रत्येक जो ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचं सरकार आल्यानंतर त्या पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार आपल्या सरकारचा कौतुकच करतो. ती सुरुवात होती. आम्हालाही माहित नव्हतं की खरंच महायुतीचं सरकार एवढं चांगलं काम करेल. आणि त्यानंतर आपण बघतोय की 12 लाख 15 लाख आपल्याला काही जास्त वाटत नव्हते, कारण त्याच्यानंतर लहान रक्कम वाटायला लागली. कारण त्याच्यानंतर जे काही विकास कामं आपण चिखली शहरामध्ये आणले ते कोट्यावधी स्वरूपामध्ये आणले. आणि कुठेतरी मग सगळ्यांच्याच अपेक्षा वाढत गेल्या. आज आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सुद्धा लाख म्हटल्यानंतर त्यांना काहीच वाटत नाही. त्यांना सुद्धा कोटीच्या वरतीच निधी ऐकण्याची सवय पडलेली आहे. आणि मी जेव्हा इथे आले तर मला पण म्हटलं, अरे 12 लाखाचं उद्घाटन किती करू, आता दिलं आपण दिलं. मलाही सुरुवातीला तसंच वाटलं. पण आपण सगळेजण आमच्या परिवारातले आहात आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी अतिशय सुंदर असं आयोजन करून आजच्या या कार्यक्रम आयोजित केला, लोकार्पण सोहळा घेतला. आणि नक्कीच जर एवढा निधी मिळत आहे तर मग तो आपल्या समाजासाठी सुद्धा मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं सुद्धा काही गैर नाहीये. आणि मी पाहिलं इथं फक्त समाजाचेच नाही तर इतर समाजाचे किंवा इतर घटकांचे सुद्धा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने होतात. आणि ही वास्तू सुद्धा आपण अतिशय चांगली मेंटेन ठेवलेली आहे. नाहीतर होतं असं की समाजाचं जरी असलं किंवा कुठल्या संस्थेचं जरी असलं तरी जेव्हा कार्यक्रम आहे तेव्हाच देखरेख केल्या जाते आणि त्यानंतर कुणीही त्या ठिकाणी देखरेख करत नाही. बऱ्याचशा ठिकाणी वेगळंच काहीतरी भलतं चालू असतं. परंतु आपण सगळे समाज बांधव अतिशय जबाबदारीने या वास्तूचं आपण काळजी घेता, त्याची देखरेख करता. त्यामुळे नक्कीच अशा ठिकाणी विकास निधी द्यायला आम्हाला सुद्धा काही वाटत नाही. आता मला हे निवेदन सुद्धा या ठिकाणी मिळालं. सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून वॉल कंपाऊंड वार्ड असेल, पेवर ब्लॉक असेल, सभामंडपवरती 2 रूम असतील किंवा संपूर्ण जागेवरती वाढीव सभामंडप असेल तर या संदर्भातलं हे निवेदन प्राप्त झालेलं आहे. नगरपालिका, नगरविकास खात्याचे काही नियम आहेत. जे काही ओपन स्पेस आपल्याला शासन देतं, या ओपन स्पेसच्या काही टक्केच विकास आपण त्या ओपन स्पेसचा करू शकतो. आणि त्याच्या वरती जर का गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला परमिशन मिळत नाही, असा आम्हाला आलेला आतापर्यंतचा अनुभव आहे. आपल्या ओपन स्पेस प्रमाणे नावी समाजाचं सुद्धा एक ओपन स्पेस संभाजीनगर एरियामध्ये आहे. ती मंडळी सुद्धा बऱ्याच दिवसांपासून आमच्याकडं मागणी करते, पाठपुरावा करते. परंतु शासनाच्या या अटीमुळे तो शब्द आम्ही पूर्ण करू शकत नाहीये किंवा त्यांची ती मागणी आम्ही पूर्ण करू शकत नाहीये. पेवर ब्लॉक आपण 100% टाकू शकतो, परंतु
उर्वरित जागेवरती सभामंडप घेऊ शकतो का याची नक्कीच आपल्याला एकदा विचारपूस करावी लागेल. आणि जर का शासनाच्या नियमात बसत असेल तर 100% हा जेवढा एरिया या ठिकाणी मोकळा दिसतो या पूर्ण एरियावरती आपण सभामंडप देऊ हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो. काही आमच्या पूर्वजांनी आम्हाला ते व्यापारी पद्धती दिली होती. पण तो काही कॉम्पिटिशन दरात म्हणजे गाडी विकायचे काही मोठं घेतात दिवस चालू आहे. त्या आपल्याकडे याच्यावर आशेला आमच्या मला फार मोठा खरेदी पडतात. आणि 10 वर्षापासून जे खांद्यावर हात पडलेली लोकांच्या ती खांदी काढता मोठी झालेली आहे. त्यामुळे अडचण नाही. आणि मला एक उन्मोड होते या मतदारसंघात काही बोलत नाही, काही अशा करतात, काही करतात. याची आपल्या देशाचे महामाई राष्ट्रपतींनी दखल घेऊन तुम्हाला उत्तर उत्तर दिला आणि काही चांगल्या बोलत नाही. त्यासाठी आमच्या समाजाच्या वतीने आमच्या समाजाचे जे नेते तुमचं स्वागत करते, सरकारने त्या चिंता